हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता चाललो कोल्हापूरला, क्लासला चाललो आहे आता. मग आता चाललो KMT स्टॉपवरती. मग KMTमधून जाणार कोल्हापूरला, कोल्हापूरवरून मी मित्र मग क्लासवरती जाणार. क्लासमध्ये जाऊन अभ्यास करणार. चालते आता तुम्हाला KMTत जाऊन भेटतो. सून मागं पुढे येते शाण्या, तिथे होत नाही. भारी वाटायला खरं का ना. चालते तुम्हाला जाऊन आता KMTत भेटतो. जातो, जरा माणसं आहेत. फोन घेऊन बसलेलं पोरग. युनिफॉर्म चेंज केला यो. प्रगती आहे. प्रगती आहे. मामाला म्हणलं चांगला दिसते कपडे. मामा लागला हसाय. दोन दिसते ते टर्क सोडून गेलं ना, ते अजून निघत होते. पाटील तुला काय पाहिजे? लई मस्ती होती पाटील. साबोडा रेलमध्ये लई मस्ती होती. अहो बदललं ते ना, त्याला बदलला होय. त्याने बदलला का? त्याने बदलला. आता आलोय आकाशच्या खालती. आता चाललोय सलगरकडे. पोहे घेऊन चाललोय. याला पोहे खायचे आहेत म्हणे. हे गाईज, आता चाललोय आकाशमध्ये जाणार आणि जरासं अभ्यास करणार. आता तुम्हाला आता थोड्या वेळात भेटू. आकाशमध्ये जातो कारण की आकाशमध्ये तुम्ही मोबाईल जमा करून घेतात आमचे. मग जास्त शूट करू शकत नाही कारण की आज बी इम्पॉर्टंट लेक्चर आहेत. आता सगळे लेक्चर इम्पॉर्टंट आहेत म्हणून आम्ही काय चुकवत नाही. हे गाईज, आता ब्रेकमध्ये जरा बाहेर आलो आहे. आपल्या नाश्ता करायला आलो जरा आकाशमधनं बाहेर. आता नाश्ता करणार, मग परत लेक्चरला जाणार आहे. इथं बघाय सगळे माझे मित्र बी भेटला एक. पुढे चहा कुठं आहे? हे बघा माझा चहाचे किती. हे गाईज, आता आकाश सुटले. आता चाललो KMT स्टॉपला. मग KMT स्टॉपवरनं घरी जाणार. हे बघा माझा मित्र असं कोणतं दिसते बघा. केस कसे झालेत बघा. हे देखो गाईज, आम्ही आता आलो आहे कोल्हापूरमध्ये. हो, केस कसे झालेत बघ शिवऱ्या. हे गाईज, आता आलो आहे बिंदू चौकात चालत. मित्र पण आता जाणार. अलग होने वाले हे गाईज. काय रे आवाज? आता वेगळे होणार आम्ही. काय रडू आले मला. रडू नको भाऊ, रडू नको. माझा मित्र रडायला माझ्यापासून दूर जायला. काय करणार? हमने पैसा नहीं कमाया, भाईचारा कमाया है. चालते आता जातो मी पण. बघू शाहू मैदानला मस्ती. हां, आता आलो बसमध्ये बसले. आज वडगावची बस पण आलेली नाही. लय गरमी आहे भाई कोल्हापूरमध्ये. काय गरम आले म्हणतो. लय घाण गरमी आहे आज कोल्हापूरमध्ये. आज म्हणजे काय रोजच आहे. झोप लागत नाही रात्रीची पण. एवढी गरमी आहे. लय घाण गरमी. जेम हे बस पण कसली गरम झाल्या. जेम बसले कारण की बाहेर पण काही जास्त नाही आणि आवाज येतोय म्हणून म्हटलं की बसमध्ये जाऊन ब्लॉग करूया. कोण पण नाही बसमध्ये. कारण काय गरमी आहे, सहन होत नाही काय पण असं. आणि परत हे घशात प्रॉब्लेम झाला ते पाणी. हे गाईज, आता आलो आहे जस्ट मी वडगावात पोचले. आता घरी जात आहे. आता लय त्रास. ऊन लय घाण, एवढं घाण की खूप घाण असं आहे. खूप ऊन वाढले. खूप कोल्हापूरमध्ये खूप ऊन वाढलेलं आहे गाईज. कोणीतरी हे ऊन कमी करा कारण की घरात पण खूप गरम होते, बाहेर पण खूप गरम होते. अजून स्विमिंग पूल पण उघडलेलं नाही.
स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी उड्या मारून मारून पाण्यातच पडून राहतात 24 तास नाही थोडा त्याचं 24 तास बहुत होता आहे भाई. हे उन्हात का नाही कोणतं चक्कर होऊन पडेल असलं ऊन आहे. काय म्हणायचं आता चाललो आहे आता बरोबर महापूर हॉस्पिटलजवळ पोचलो आहे बघा. इथनं भाई काहीच आता झाले लायब्ररीला आलेलो. लायब्ररीवरनं आता जाता घरला. झालं 1-2 तास मस्ती अभ्यास केला आणि आता जात आहे घरी. बस एवढाच अभ्यास करायचा असते. आणि आता घरी जातो तुम्हाला भेटतो. आता बघू बाहेर जायचं. हे गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि काय ते मी कंटेंटविषयी म्हणजे काय ते कंटेंट बनवून तुम्हाला ते दाखवू असं वाटते मला तर. कारण की डेली ब्लॉग्स तर असं बघत नाही कोण. तर कंटेंट काय ते तुम्हाला असं आवडीचं तुमच्यासाठी काय ते केलं तर तुम्ही बघाल असं मला वाटते. मग आपण त्या पद्धतीने काय ते करू शकतो आहे फ्युचरमध्ये. मग बघू पुढे जाऊन आपण काय ते कंटेंट करू मग ते आपण अपलोड करू ह्या आपण अनमोल ब्लॉग्स चॅनलवरती. बघू काय ते कंटेंट आपण काय ते असं करू. बघा सांगतो तुम्हाला काय ते आपण काय डिसाईड केलं. मी अजून डिसाईड केलं नाही की काय अपलोड करू काय नाही ते. तोपर्यंत ब्लॉगच टाकणार आहे मी. मग बघू नंतर पुढे जाऊन काय ते कंटेंट भेटला तर कंटेंट चालू करायला म्हणतोय. फक्त तुम्ही सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चालतंय. गुड नाईट, बाय बाय.